नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण व्याकरण विभागाचा अभ्यास केला होता। तुम्ही सतत व्याकरण वाचून थोडा कंटाळाही असाल तर तुम्हालाही वाटत असेल की आता आपण पाठ्यपुस्तकाचा अभ्यास करावा। पाठ्यपुस्तकात वेगवेगळ्या कविता, पाठ हे दिलेले असतात। आता आपण कवितेपासून सुरुवात करू, म्हणजे थोडं वेगळं असं काही केल्यावर तुम्हालाही आनंद मिळेल। मला असं वाटतं की विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कविता ऐकायला आणि बोलायला दोन्हीही आवडत असेल। तर मी आता जी तुम्हाला कविता शिकवणार आहे त्यामध्ये तुम्ही अगोदर ऐकायची आहे कविता, नंतर तुम्ही तोच जो दिलेला व्हिडिओ आहे तो काय करायचा आहे पुन्हा ऐकायचा आणि तुम्ही बोलायची आहे कविता। त्यामुळे तुमचं ऐकणं आणि बोलणं हे दोन्ही गोष्टी होऊ शकतात। तुमच्यासमोर मी कविता जी आहे लिहून दिलेली आहे, तुम्ही ऐकली तर तुम्हाला सुद्धा ती बघून वाचता येईल आणि तुम्ही सुद्धा छानपैकी कविता गाऊ शकता। विद्यार्थी मित्रांनो, आपण जी कविता पाहणार आहोत ही कविता जी आहे या कवितेचं नाव आहे प्रभात कविता आहे। यामध्ये किशोर बळी हे या कवी जे आहेत यामध्ये त्यांनी जे वर्णन केलेलं आहे त्याबद्दलची मी तुम्हाला थोडक्यात माहिती देऊ इच्छिते। किशोर बळी हे उत्कृष्ट कवी तर आहेतच, त्यांनी वेगवेगळं लेखन सुद्धा केलेलं आहे। त्यांनी एक पात्री अभिनय सुद्धा केलेले आहेत। मैं आपके सामने लेखक की जानकारी देना चाहती हूँ। एक अच्छे कवि है, उन्होंने जो है अनेक नाटकों में नाटक जो है उसमें भी कार्य किए हैं। उसी के साथ साथ जो है उन्होंने बहुत सी कविताएं लिखी है। किशोर बळी यांनी पाकळ्या हा चारोळी संग्रह लिहिलेला आहे। त्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या चारोळी लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। किशोर बळी यांनी चित्रपटांसाठी उत्तम असे कविता दिलेल्या आहेत, म्हणजे छानपैकी जे संगीत जे आहे ते त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे आणि स्वतःही त्यांनी वेगवेगळ्या मालिकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये कार्य केलेले आहे। असे हे किशोर बळी यांची आपण कविता पाहत आहोत प्रभात। विद्यार्थी मित्रांनो, आपण ही कविता पाहत असताना तुम्हाला पुन्हा मी सांगते की आपण शांत न राहता तुम्ही माझ्याबरोबर गाण्याचा किंवा त्यानंतर गाण्याचा प्रयत्न करायचा, त्यामुळे तुमची सुद्धा शब्दरचना छान होईल आणि तुम्हालाही ऐकून जो आहे मनाला आनंद वाटेल। चला तर मग पाहूया प्रभात ही कविता। बघा, या ठिकाणी प्रभात ही कविता आहे किशोर बळी यांची। या ठिकाणी बघा, या ठिकाणी मी आकाश दाखवलेला आहे, काही पक्षी आहे, सूर्य आहे। आता प्रभातचा अर्थच होतो, प्रभात म्हणजेच पहाट यानी सुबह। जब सुबह होती है तो हमारे जीवन में एक नई विचारधारा लेकर आती है। नए जो है विचारों से हम जो है नए कार्यों का शुभारंभ करते हैं। तर अशी ही नव्या विचारांची ही कविता आहे, ही आपण पाहत आहोत। सर्वांना आवडेल अशी मला वाटते ही कविता। चला तर मग सर्वांनी तयार राहा कविता ऐकायला, नंतर तुम्हाला ही गायची आहे। हे ज्ञानाचे तेज पसरले नव्या युगाच्या नभात, हे ज्ञानाचे तेज पसरले नव्या युगाच्या नभात। कला गुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात, कला गुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात। भव्य पटांगण बाग मनोहर, भव्य पटांगण बाग मनोहर, फुला पाखरांचे जग सुंदर, भव्य पटांगण बाग मनोहर, फुला पाखरांचे जग सुंदर। आपुलकीचा सुहास पसरे मना मनातून इथे निरंतर, आपुलकीचा सुवास पसरे मना मनातून इथे निरंतर। गुरुजनांची अमूल्य शिकवण या स्पर्धेच्या युगात, गुरुजनांची अमूल्य शिकवण या स्पर्धेच्या युगात। कला गुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात, कला गुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात। पायाभरणी अस्तित्वाची प्रयोगशाळा व्यक्तित्वाची, पायाभरणी अस्तित्वाची प्रयोगशाळा व्यक्तित्वाची। तन सुदृढ मन विशाल होई इथे रुजवणूक त्या तत्वाची, तन सुदृढ मन विशाल होई इथे रुजवणूक त्या तत्वाची। विचारधारा तीच वाहते नसा नसा
रगा रगा विचारधारा तीच वाहते नसा नसा रगा रगा कला गुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात कला गुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात नवीन स्वप्ने नवीन आशा ही प्रगतीची नवपरिभाषा नवीन स्वप्ने नवीन आशा ही प्रगतीची नवपरिभाषा परिश्रमाने अभ्यासाने उन्नत बनवू आपुल्या देशा परिश्रमाने अभ्यासाने उन्नत बनवू आपुल्या देशा मिटवून सारे भेद चला रे मानवतेच्या युगात मिटवून सारे भेद चला रे मानवतेच्या युगात कला गुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात कला गुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात कला गुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात। कशी वाटली कविता विद्यार्थी मित्रांनो? ऐकून तुम्हाला छान वाटलं असेल। मग अशीच ही कविता तुम्ही सुद्धा ऐकलेली है कि तुम्ही पुनः बोलायचे। देखो प्यारे बच्चों, मुझे लग रहा है आप लोगों ने ये कविता सुनी होगी। अब क्या करना है, आपको भी इसी तरह से कविता का गायन करना है और इसके बाद जो हम आगे देखने वाले कविता का स्पष्टीकरण उसमें तो मिलते हैं फिर दोबारा। चलिए मिलते हैं। विद्यार्थी मित्रांनो, आता आपण कविता ही गायली आहे, सर्वांना कविता आवडली असणार ना। मग आता आपण काय करूया, कवितेचं स्पष्टीकरण पाहूया। विद्यार्थी मित्रांनो, किशोर बळी जे कवी आहेत यांनी या कवितेमध्ये जे आजचे तरुण आहेत त्यांना एक संदेश पोहोचवण्याचं कार्य केलेलं आहे। देखो प्यारे बच्चे, हम जानते हैं कि आज का जो युग है यानी ज़माना जो है यह विज्ञान और तंत्रज्ञान का ज़माना है। तो यहाँ पर हमें साइंस और टेक्नोलॉजी के द्वारा जो है नए विचार मतलब नए ज्ञान जो है मिल रहा है। तो साइंस से हमें बहुत सारी जानकारी मिलती है, तो इससे हमारे अंदर जो कौशल्य है उसका भी एक विकास हो सकता है और जब हमारा विकास होगा तो देश का भी विकास होगा। तो यही बातें जो है यहाँ पर कवि ने हमें बताने का प्रयास किया है। विद्यार्थी मित्रांनो, आपण जाणतो की आजचं युग जे आहे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं युग आहे। या ज्ञानाच्या युगामध्ये आपल्याला नवीन नवीन क्षेत्रामध्ये आपली दालनं जी आहेत ती उघडली गेलेली आहेत। त्यामुळे आपल्या अंगात असलेल्या कौशल्यांचा योग्य त्या प्रकारे विकास होऊ शकतो आणि या विकासाच्या या योग्य संधी या नव्या पिढीला देण्याचा प्रयत्न केला गेला आहे। आणि यासाठी जर विद्यार्थ्यांनी प्रयत्न केला तर स्वतःबरोबर आपल्या देशाचाही विकास कसा करू शकतील हे या कवितेतून कवीने मांडण्याचा प्रयत्न केलाय। चला तर पाहूया स्पष्टीकरण कवितेचं। आता या ठिकाणी पहा, कवी सांगत आहे, हे ज्ञानाचे तेज पसरले नव्या युगाच्या नभात। मतलब जो है यहाँ पर ये जो ज्ञान है, इस तेज म्हणजे काय तर प्रकाश। बघा या ठिकाणी मी काही शब्द सांगते, तुम्हाला ते लिहून घ्यायचे आणि नंतर मी फळ्यावर सुद्धा लिहिलेले शब्द मग नंतर तुम्हाला मी दाखवले जातील। तर हे ज्ञानाचे तेज पसरले नव्या युगाच्या नभात। नभ म्हणजे काय तर आकाश। म्हणजे या ठिकाणी त्यांनी सांगितले की ज्ञानाचे तेज पसरलेले आहे आणि ते सर्व नव्या युगामध्ये पसरलेलं आहे। म्हणजे कोणतं तेज आहे, विज्ञान आणि तंत्रज्ञान हे जे आहे ह्याचं तेज जे आहे सगळीकडे पसरलेलं आहे। कला गुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात। म्हणजे आपल्या अंगात असलेले कलागुण आहे, या कलागुणांचा आपण विकास करून जे आहे आपल्या अंगी असलेली प्रतिभा जी आहे, म्हणजे प्रतिभा म्हणजे काय तर अलौकिक बुद्धिमत्ता, याच्यामुळे काय होऊ शकते एक नवीन पहाट निर्माण हो सकते। देखो प्यारे बच्चे, जो हमारे पास ज्ञान है, ये नए युग में जो हमें ज्ञान मिल रहा है विज्ञान और टेक्नोलॉजी यानी साइंस और टेक्नोलॉजी का ये जो ज्ञान है, इसके द्वारा हम क्या कर सकते हैं, हमारे अंदर जो भी कौशल्य है उस कौशल्य से हम क्या कर सकते हैं, हमारा विकास कर सकते हैं। मतलब हमें नए नए रास्ते मिल रहे हैं आज के इस युग में, तो इसका हमें उपयोग कर कर लेना चाहिए। क्षितिज म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, ज्या ठिकाणी आकाश जे आहे धरतीला टेकलं आहे आणि त्यांचा मिलाप होतो असा भास होतो, परंतु ते भेटत नाही, त्याला आपण क्षितिज असं म्हणतो। देखो जहाँ पर जो है धरती
जो है आकाश जो है धरती से जाकर मिलता है ऐसा हमें लगता है, लेकिन वो मिलता नहीं है, सिर्फ हमें लगता है। वहाँ हम उसे क्या कहते हैं, क्षितिज कहते हैं। तो इसी तरह से उन्होंने कहा कि हमारे जो कला गुण है, तो हमारे अंदर जो अलौकिक प्रतिभा है, जो है हमारे अंदर जो गुण दिए गए हैं, उससे हम एक नए सवेरा जो है जीवन में ला सकते हैं। भव्य पटांगण, पटांगण म्हणजे काय, मैदान। भव्य यानी मोठे, मतलब यहाँ देखो बहुत बड़ा ऐसा मैदान है। बाग मनोहर, और यहाँ पर बाग जो है मनोहर यानी क्या है, सुंदर, आकर्षक। तो यहाँ पर जो बगीचा है ये बहुत ही सुंदर और आकर्षक ऐसे बगीचा है, और यहाँ का जो मैदान है ये भी बहुत ही बड़ा है। फुला पाखरांचे जग सुंदर, और यहाँ पर जो है फूल भी है, पाखरे यानी क्या, पक्षी। इससे दुनिया बहुत ही सुंदर बनाई गई है। देखो यहाँ पर बगीचा है, उस बगीचा में फूल है वो भी सुंदर है, यहाँ के पंछी पक्षी है वो भी सुंदर है। तो इसी ये सुंदर दुनिया में आपुलकीचा सुहास पसरे, मना मनातून इथे निरंतर, मतलब क्या है, यहाँ अपनेपन की खुशबू, सुहास यानी सुगंध, तो यहाँ अपनेपन की खुशबू फैल रही है हर एक व्यक्ती के मन के अंदर से। पहा या ठिकाणी पुन्हा एकदा आपण कवितेचा अर्थ पाहूया की इथे दिलेला आहे की भव्य पटांगण जे आहे, या ठिकाणी सुंदर अशी बाग आहे आणि भव्य असं, ज्याची आपण गणना करू शकत नाही असं हे पटांगण जे आहे, म्हणजेच मैदान, मोठं असं मैदान आहे। आणि या ठिकाणी सुंदर असे जे आहे फुले आहेत, सुंदर असं जे फुलपाखरे आहे, असं हे जग सुंदर बनवलेलं आहे। आणि या ठिकाणी आपलेपणाचा सुगंध जो आहे तो सगळीकडे पसरला आहे। प्रत्येक व्यक्तीमध्ये आपलेपणाची भावना जी आहे या ठिकाणी दिसून येत आहे। म्हणजे या ठिकाणी प्रत्येक व्यक्ती आपली आहे, म्हणजे ह्या ज्ञानाचा प्रत्येक व्यक्ती वापर करू शकते, हे या ठिकाणी सांगितलंय। गुरुजनांची अमूल्य शिकवण या स्पर्धेच्या युगात, देखो ये जो युग है, ये जो जमाना है, ये स्पर्धा का जमाना है। जो रुक गया वो कभी आगे बढ़ नहीं सकता, इसीलिए हमें क्या करना है, हमेशा रेसिंग में खड़े रहना है। तो हमारे गुरुजी है, हमारे जो टीचर्स है, वो हमें क्या करते हैं, ज्ञान देने का काम करते हैं। तो इस ज्ञान को हम लोग क्या करते हैं, इस युग में इस्तेमाल करते हैं। तो गुरुजनांची अमूल्य शिकवण या स्पर्धेच्या युगात, मतलब इस स्पर्धा के युग में हमें कैसे रहना है, क्या करना है, इसके बारे में पूरी जानकारी जो है हमारे शिक्षक देते हैं। कला गुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात। तो यहाँ पर जो हमारे अंदर के जो कला गुण है, जो हमारे अंदर सुप्त गुण छुपे हैं, उस गुणों को उभारने का काम हमारे यहाँ किया जा रहा है, और ऐसी ये सुबह जो है हमारे जीवन में आ रही है। फिर उन्होंने कहा है पाया भरणी अस्तित्वाची, अस्तित्व यानी हमारा वजूद। तो यहाँ पर देखो हमारे शिक्षक हमें सिखाते हैं कि हमारी नींव कैसी मजबूत होनी चाहिए। तो यहाँ पर हमें सिखाया जा रहा है पाया भरणी अस्तित्वाची प्रयोगशाला व्यक्तित्वाची। प्रयोगशाला मतलब हम जानते हैं कि जैसे विज्ञान प्रयोगशाला होती है, उसमें अलग अलग प्रयोग किए जाते हैं, वैसे ही हमारे विद्यालय में हमारे टीचर्स हमारा जो क्या करते हैं, व्यक्तित्व यानी पर्सनैलिटी बनाने का काम करते हैं, हमारे अंदर अच्छे गुणों को लाने का प्रयास करते हैं। तो इसीलिए उन्होंने कहा है कि पायाभरणी अस्तित्वाची प्रयोगशाला, मतलब जो है यहाँ पर हमारे पर्सनैलिटी को बनाने का काम जो है यहाँ पर किया जाता है। तन सुदृढ मन विशाल होई, तर या ठिकाणी जे आहे आपलं तन जे सुदृढ होतं म्हणजे काय, बळकट होतं, आणि मन जे आहे विशाल होतं, म्हणजे आपण शरीराने मजबूत बनतो आणि मनाने सुद्धा विशाल होतो। इथे रुजवणूक त्या तत्वाची, तो ऐसे अच्छे तत्व जो है, जिस तरह से हम लोग बीज बोते हैं तो क्या बनता है, एक छोटा सा पौधा बनता है, उसके बाद जो है पेड़ में रूपांतर होता है। उसी तरह से हमारे अंदर जो अच्छे विचारों को यहाँ पर रखा जाता है, तो उससे हमारे अंदर अच्छे गुणों का भी विकास होता है। तो इस तरह से यहाँ पर जो है कार्य किए जाते हैं। विचारधारा तीच वाहते नसा नसात रगा रगात, तो हमारे अंदर जो विचारधाराएं है वो हमारे नस नस में बह रही है, और रगा रगात, तो यहाँ पर उन्होंने कहा है कि जो हमारे जो नसें होती है, हम लोग होते हैं ना, मेरे नस नस में खून बह रहा है, तो इसी तरह से उन्होंने कहा है कि हमारे नसों नसों में विचारधाराएं अच्छी बह रही है। तो इसी वजह से क्या हो रहा है कि हम जो है अच्छे व्यक्ति बनने के लिए कोशिश करते रहते हैं।
कला गुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात। तो जो हमारे कला गुण है उसकी ये सुबह हो रही है। फिर से देखो कि हमारे अंदर जो विचारधाराएं है, ये विचारधाराएं जो हमारी शिराएं होती है उसमें जो है हमारे शिराओं में भी ये विचारधारा बह रही है। क्यों? क्योंकि हमें हमारा विकास करना है, उसी के साथ साथ देश का विकास करना है। तो इस तरह से ये विचारधाराएं बह रही है। नवीन स्वप्ने नवीन आशा, तो हम यहाँ पर नए सपने लेकर आए हैं और नए नए जो है आशाएं लेकर आए। तो यही नए सपने नई आशाएं जो है ही प्रगतीची नव परिभाषा। तो परिभाषा यानी क्या? व्याख्या है। अगर हमें प्रगती करनी है, जीवन में कामयाब बनना आहे, जर जीवनामध्ये आपल्याला काय करायचं असेल, उंच शिखर गाठायचं असेल, तर आपल्याला नवीन स्वप्ने पाहिली पाहिजे, नवीन आशांना घेऊन जगलं पाहिजे, तरच काय होऊ शकतं, आपली प्रगती होऊ शकते। आणि हीच एक नव परिभाषा, परिभाषा म्हणजे काय? व्याख्या। त्या ठिकाणी ही जी आहे तुम्हाला ही व्याख्या दिली आहे की जर तुम्हाला जीवनामध्ये प्रगती करायची असेल तर तुम्हाला काय करायला लागेल, नवीन स्वप्ने पाहावी लागतील, नवीन आशाएं जी आहेत ती बाळगावी लागतील, तेव्हाच तुम्ही काय होऊ शकाल, प्रगती करू शकाल। परिश्रमाने अभ्यासाने उन्नत बनवू आपल्या देशा। उन्नत म्हणजे काय? श्रेष्ठ। उन्नत का मतलब है हमें बड़ा देश को बनाना है। तो कैसे बड़ा देश बनेगा? तो हमें क्या करना है, परिश्रम करना है। अभ्यास आने यानी पढ़ाई करनी है, परिश्रम के साथ साथ क्या करनी है, हमें पढ़ाई करनी है। परिश्रम आने अभ्यास आने, तो हम परिश्रम भी करेंगे और पढ़ाई भी करेंगे, तो उससे क्या बनने वाला है, हमारा देश जो है ऊंचाई पर, उन्नत बनू आपुल्या देश। ये सिर्फ मेरा देश नहीं, हम सबका देश है, तो हम इसे क्या करने वाले हैं, ऊंचाई पर ले जाने का काम करेंगे। मिटवून सारे भेद चलारे मानवतेच्या युगात, तो जो हमारे अंदर भेदभाव चल रहे हैं, जाती भेद है, इसे हमें मिटा देना है। जे आपल्या मनामध्ये जातीभेद चालले ते सर्व मिटून टाकायचे आहेत आणि आपल्याला एक माणूस म्हणून प्रत्येकाला पाहायचं आहे। त्यामुळे हे भेदाभेद मिटल्यामुळे काय, आपण मानवतेचं, प्रत्येक व्यक्ती हा एक मानव आहे, हेच आपल्यात भेद असतील, त्या पलीकडे कोणताही जातीभेद नसणार आहे, मानव आहे आणि तो आपली प्रगती करू शकतो। मग काय करणार, तो आपल्या प्रगतीसाठी जी दालने उघडले आहेत त्याचा उपयोग करेल। कला गुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात, म्हणजे हे जे कलागुण आहेत, तुमच्या अंगी लपलेले सुप्त गुण आहेत, या गुणांच्या आधारे तो काय करू शकेल, आपली जी प्रतिभा आहे म्हणजे व्यक्तीमध्ये असलेले अलौकिक बुद्धिमत्ता याची पहाट निर्माण होईल। आणि जेव्हा व्यक्तीची प्रगती होईल तेव्हा देशाची प्रगती होईल। आणि देशाच्या प्रगतीसाठी आजचा विद्यार्थी हाच जो आहे मुख्य आहे। देखो, हमें देश की प्रगति करनी है तो आज का विद्यार्थी यही प्रमुख है कि वो जो है देश की प्रगति कर सकता है। तो यहाँ पर जो है फिर से एक बार हमारे देखेंगे, देखो की या ठिकाणी कवी सांगू, मी पुन्हा मराठीतून सांगते विद्यार्थी मित्रांनो, कारण तुम्हाला माहिती आहे आपल्याला संपूर्ण मराठीमध्ये लावावं लागतं आणि सतत हिंदी बोलल्यानंतर तुम्हाला सुद्धा काही कळतील गोष्टी मराठीतून, पण काही कळणार सुद्धा नाहीत। पण सतत हिंदी बोलल्यामुळे तुम्हाला परीक्षेमध्ये तर मराठी लिहायचं आहे, म्हणून आपण पुन्हा पाहत आहोत की या ठिकाणी त्याने सांगितलेलं आहे की ही जी बाग आहे अशी सुंदर बाग आहे, या ठिकाणी भव्य असं पटांगण आहे। हे जे युग आहे हे ज्ञानाचं युग आहे। या ज्ञानाच्या युगामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाने मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती केलेली आहे आणि या प्रगतीमध्ये त्यांनी सांगितलेलं की आपल्या कला गुणांना जे आहे एक योग्य अशी संधी दिली जात आहे, वेगवेगळी दारं उघडलेली आहेत, आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये स्वतःची प्रगती करू शकतो। अलग अलग क्षेत्र में हम अपने आप को ढाल सकते हैं, कामयाबी पा सकते हैं। तो ये अलग अलग क्षेत्र है, उसमें हम क्या कर सकते हैं, अपना विकास, उसी के साथ साथ देश का विकास कर सकते हैं। तो यहाँ पर उन्होंने बताया कि यहाँ पर जो बगीचा है वो बहुत ही सुंदर है, यहाँ पर जो पटांगण यानी मैदान दिया हुआ है ये भी बहुत बड़ा है। या ठिकाणी बाग जी आहे ही खूपच सुंदर आहे, येथील पटांगण भव्य असं पटांगण आहे, सुंदर अशी फुलं आणि पाखरे आहेत, त्यामुळे हे जग हे सुंदर वाटत आहे। जग म्हणजे काय, दुनिया, ये जो दुनिया है बहुत सुंदर लगती है। त्यामुळे इथे आपलेपणाचा सुगंध पसरलाय, प्रत्येक ही व्यक्ती माझी आहे असा आपल्या मनामध्ये भाव निर्माण होत आहे आणि त्यामुळे निरंतर म्हणजे कायमस्वरूपी मनातून हा भाव निर्माण झालाय। कारण आपले जे शिक्षक आहे आपल्याला सतत शिकवण देत असतात। आजचे युग जे आहे स्पर्धेचं युग आहे आणि या स्पर्धेच्या युगामध्ये आपण काय करत असतो, आपल्याला
योग्य संधीची वाट पाहत असतो आणि संधी मिळवण्याचं काम आपल्याला कशा प्रकारे संधी मिळू शकते हे आपल्याला अमूल्य अशी शिकवण आपले शिक्षक देत असतात. आणि त्यामुळे आपल्या अंगी असलेला प्रतिभा म्हणजेच काय अलौकिक बुद्धिमत्ता जी आहे आपल्याला मिळू शकते. म्हणजे या कलागुणांचे जे क्षितिज आहे या क्षितिजावरती आपण आपला पाय रोवू शकतो. तर या ठिकाणी बघा पायाभरणी अस्तित्वाची, या ठिकाणी आपले जो वजूद आहे हम लोग कहते हैं, या ठिकाणी आपलं अस्तित्व आहे, या ठिकाणी आपली अस्तित्वाची पायाभरणी शाळेत केली जाते. आणि पर्सनॅलिटी म्हणजे व्यक्तिमत्व घडवण्याचं कार्य जे आहे या ठिकाणी केलं जातं. आणि आपले तन आणि मन, तन काय होईल सुदृढ होईल आणि मन विशाल होईल अशी या ठिकाणी आपल्याला अशा विचारांची रुजवणूक या ठिकाणी शाळेतून केली जाते. आणि त्यामुळे आपल्या विचारात म्हणजे आपल्या नसानसामध्ये शिरांमध्ये एकच विचारधारा वाहते की आपल्याला आपल्या देशासाठी आणि स्वतःसाठी काहीतरी कार्य करायचं. मग आपण आपल्या प्रतिभांना वेगवेगळ्या तऱ्हेने वाव देत असतो. मग आपण त्यासाठी काय करतो, नवीन स्वप्ने बाळगतो, नवीन आशा घेऊन येतो. आणि ह्या नवीन स्वप्ने आणि नवीन आशा हीच आपल्या प्रगतीची नवपरिभाषा म्हणजे ही व्याख्या आहे. प्रगतीची कोणती व्याख्या आहे तर नवीन स्वप्ने आणि नवीन आशा ही जी आहे आपल्या प्रगतीची व्याख्या आहे. परिश्रमाने अभ्यासाने मतलब हम मेहनत करके और पढ़ाई करके हमारे देश को ऊंचाई तक लेकर जा सकते हैं. म्हणजे हम यहाँ पर उन्होंने बताया है की हम परिश्रम करना है और पढ़ाई करनी है. म्हणजे आपण आपल्या परिश्रमाने आणि मेहनतीने उंचावर आपल्या देशाला घेऊन जाऊ शकतो, श्रेष्ठ प्रत प्राप्त करून देऊ शकतो. म्हणून काय करायचं आपल्याला, जे भेद आहेत, धर्मातले भेद आहेत, जाती भेद आहेत, अमिरी गरिबीची भेद आहेत, सारे भेद जे आहेत आपल्याला मिटवून टाकायचे आहेत आणि मानवतेच्या युगामध्ये आपल्याला प्रवेश करायचा आहे. मग यासाठी काय करायला लागेल, आपल्याला जे काही आपल्या अंगी असलेले कलागुण आहेत त्या कलागुणांना वाव दिला पाहिजे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी कविता जी आहे याचा अर्थ सांगितला आहे की हे युग जे आहे कशाचं आहे, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं आहे. आपल्या अंगी असलेल्या प्रगतीला वाव दिला पाहिजे. यासाठी बघा काही जे शब्द कठीण आहेत या ठिकाणी मी लिहिलेले आहेत, तुमच्या लक्षात येईल. तेज म्हणजे प्रकाश, युग म्हणजे कालखंड, नभ म्हणजे आकाश, कलागुण म्हणजेच अंगातील कौशल्य, प्रतिभा म्हणजे अलौकिक बुद्धिमत्ता, प्रभात म्हणजेच पहाट सुबह जिसे हम कहते, भव्य यानी प्रशस्त बड़ा, पटांगण यानी मैदान, बाग यानी उद्यान, मनोहर यानी आकर्षक, आपुलकी म्हणजेच आपलेपणा, सुहास म्हणजेच सुगंध, निरंतर म्हणजेच नेहमी, सुदृढ म्हणजेच बळकट, नस म्हणजे शीर नाडी, परिभाषा म्हणजे व्याख्या आणि उन्नत म्हणजे श्रेष्ठ. असे आपण अनेक शब्द दिले. विद्यार्थी मित्रांनो, हे सगळे शब्द तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहायचे आहेत आणि त्याचा अर्थ पाठ करायचा आहे. म्हणजे ह्या अर्थामध्ये तुम्हाला जर एखाद्या वेळेला तुम्हाला काही निबंध आला असेल काय असेल तर तुम्ही त्यामध्ये असे छान छान शब्द वापरून त्याचा उपयोग करू शकता. तर तुम्हाला मला असं वाटतं विद्यार्थी मित्रांनो, तो कविता ही तुमच्या लक्षात आली असेल. तर या ठिकाणी कवीला जे मांडायचं आहे त्या ठिकाणी कवीने सुंदर रीतीने वर्णन केलेलं आहे की हे ज्ञानाचे युग आहे. म्हणजे या ठिकाणी ज्ञान हे आपल्याला मिळत आहे, परंतु युग हे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं आहे. आणि या ज्ञानाचा भव्य असा प्रकाश आहे. या प्रकाशाचा प्रत्येक विद्यार्थ्यांनी उपयोग करून घेतला पाहिजे आणि आपल्या अंगी असलेल्या सुप्त गुणांचा विकास करून स्वतःला आणि आपल्या देशाला उन्नत श्रेष्ठ बनवलं पाहिजे. ही अशा प्रकारे कविता या ठिकाणी दिली आहे. पुन्हा भेटूया प्रश्न उत्तराबरोबर. धन्यवाद.